आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। भाजप आमदार गणपत गायकवाडांचे आरोप बिनबुडाचे। मुख्यमंत्री शिंदेंवरचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत। फडणवीसांची भेट घेत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मांडली भूमिका। शिंदेंवर आरोप करणाऱ्या गणपत गायकवाडांवर कडक कारवाई करा, शिंदे गटाच्या मंत्र्यांची फडणवीसांकडे मागणी। आमदार गायकवाड गद्दार मुख्यमंत्री राहील तोपर्यंत राज्यात गुंडांचीच पैदास होईल। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाला गुंडांची टोळी उपस्थित होती। विविध गुंडांची निवडणुकांसाठी नेमणूक, सर्व गुंडांची नावे लवकरच जाहीर करणार, संजय राऊतांचा इशारा। राज्य अभियंता संघटनेचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। धमक्या आणि खंडणीच्या फोनमुळे सुरक्षेसाठी ठोस कायदा बनवण्याची मागणी। उपाययोजना न केल्यास फेब्रुवारी अखेरपासून काम बंद पाडण्याचा इशारा। खोकेबाज महायुती सरकारमध्ये खोके वसुली स्पर्धा सुरू। ट्विटच्या माध्यमातून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। कंत्राटी सरकारमध्ये कंत्राटदार सुरक्षित नाहीत, वडेट्टीवारांचा आरोप। राज्यातलं सरकार गुंडांना प्रोत्साहन देते। सरकारचे आमदार बंदुका घेऊन फिरतायत। नाना पटोलेंचा राज्य सरकारवर घणाघात। मी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा दिला, सत्ताधारी आमदारच लाथा घालण्याची गोष्ट करतो म्हणून मी बोललो। छगन भुजबळांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया। नाभिक समाजाबद्दलचं माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं, ते फक्त गावापुरतं होतं। पंढरपुरातील घटनेवरनं मी फक्त प्रतिसवाल उपस्थित केला, भुजबळांचं वक्तव्य। भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको, अशी भुजबळांची भूमिका। राजीनामा स्वीकारल्या सरकार विरोधात आंदोलन करणार, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा राज्य सरकारला इशारा। अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून माझं उपोषण। कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी हटणार नाही, मनोज जरांगे ठाम। मला बदनाम करण्यासाठी काही जण सुपारी घेऊन बोलतात, मात्र मी कधीही काही खोटं केलेलं नाही आणि करणारही नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। कोणता नेता खोटं पसरवायला सांगतोय त्याचं नाव आम्हाला कळलंय। सोशल मीडियात खोटं पसरवणं थांबवा, अन्यथा तुमची नावं जाहीर करू, मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा। मराठा सर्वेक्षणावेळी केवळ जात विचारली जाते, इतक्या कमी वेळात सर्वेक्षण पूर्ण होतं का? सर्वेक्षणावरनं छगन भुजबळांचा सवाल। प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वात मुंबईत आज ओबीसी जनमोर्चाची बैठक। ओबीसी समाजाची दिशा, कोर्टातील लढाई, राजकीय दिशा ठरवली जाणार। संध्याकाळी 5 वाजता ओबीसी जनमोर्चाची पत्रकार परिषद। रत्नागिरीत उद्धव ठाकरेंनी घेतलं धूतपापेश्वर मंदिरात दर्शन। उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरेही धूतपापेश्वर चरणी लीन। उद्धव ठाकरेंबाबत आदर, पण यापुढे गद्दार किंवा खोके म्हणालात तर खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मंत्री दीपक केसरकरांचा इशारा। नाशिकच्या काळाराम मंदिरात नीलम गोऱ्हेंनी घेतलं रामाचं दर्शन। पूजा विधी करत गोऱ्हेंकडनं मंदिरात रामाची आरती। गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये रील्स वॉर। गोळीबार प्रकरणानंतर समर्थकांच्या रील्सला उधाण। शिंदे गटाच्या अनिकेत जावळकरची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदावरनं हकालपट्टी। श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाला गुंड हेमंत दाभेकरला घेऊन गेल्याचा ठपका। अजित पवार नव्या कळपामध्ये गेल्यापासून लांडग्याच्या भूमिकेत ते इतके निर्दयी होतील असं वाटलं नव्हतं। मोदींनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवार विसरले का? संजय राऊतांचा सवाल। अजित पवारांनी शरद पवारांबद्दल केलेलं वक्तव्य धक्कादायक। पवारांनीच दादांना मोठं केलं। अजित पवारांच्या शरद पवारांवरच्या निवडणूक लढवण्याच्या वक्तव्यावरनं देशमुखांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात इस्लामपूरमधल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करणार। अजित पवारांच्या इस्लामपूर दौऱ्याचं जयंत पाटलांकडनं स्वागत। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वतीनं याचिका मेन्शन। लवकरच तारीख देणार असल्याचं सरन्यायाधीशांकडनं स्पष्ट। राजन साळवींची पत्नी आणि मुलगा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार। दोघांच्याही जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार। शरद पवारांची 21 फेब्रुवारीला दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात सभा। जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे सभेला उपस्थित असणार। शरद पवार गटाकडनं आजपासून 8 फेब्रुवारीपर्यंत विजय निश्चित दौरा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन। जयंत पाटील दौऱ्याचं नेतृत्व करणार। काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या जागेवरनं अद्याप दिल्लीचा ग्रीन सिग्नल नाही। उमेदवारी देण्यावरनं राज्यातील नेत्यांमध्ये मतमतांतर। उमेदवार निश्चितीसाठी आणखी विलंब होण्याची शक्यता। इंडिया आघाडीत ममता बॅनर्जींचा घुमजाव। तृणमूल काँग्रेसकडनं काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा 5 जागांची ऑफर। ममता बॅनर्जींच्या ऑफरवर 2 दिवसांमध्ये निर्णय होणार, सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता संसदेत बोलणार। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानणार। भाजपच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश। कांदिवलीतल्या शाळेत अल्पवयीन मुलीवर विनयभंग। पोलिसांकडनं गुन्हा दाखल। शाळेच्या विरोधात पालकांचा गोंधळ।
लोणावळ्यातल्या कार्ला मळवली इंद्रायणी नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाचं काम सुरू, मात्र काम संथ गतीनं सुरू असल्यानं स्थानिकांकडून चिंता व्यक्त. पुरंदर तालुक्यातल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, दर शनिवारी बाजार समितीत कांद्याचा लिलाव होणार. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीच्या नुकसानीची भरपाई मिळणार, 42,000 शेतकऱ्यांना 69 कोटी रुपयांची भरपाई मिळणार, जिल्हा प्रशासनाकडे निधी प्राप्त.